सखी सावली काव्यांजली। तुला पैसे द्यायचेत की नाही? द्यायचेत की नाही पैसे? एक काम करतो, पोरीच्या बापाकडूनच पैसे घेतो। काय नाव आहे त्याचं? विश्वजित। थांब, त्याला आता फोनच करतो। श्रेष्ठ, कोण आहे माणूस? नशीब विशूने आमचं बोलणं ऐकलं नाही, नाहीतर आता माझं काही खरं नव्हतं। श्रेष्ठ, हा, कोण आहे माणूस? काय विचारतोय मी? तू पैसे आणलेस ना? हो, मी पैसे आणलेत, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू दिलेलं नाहीयेस। कोण आहे माणूस? अरे हा हा तो ते फ्लॅट ओनरचा मुलगा, ते त्याला डिपॉझिट हवं होतं ना, तो। डिपॉझिट? तू रेंट बद्दल म्हणाली होतीस। अरे तेच ते डिपॉझिट रेंट त्यासाठीच आलाय तो। पण तू म्हणाली होतीस की चेक रेडी आहे। हो म्हणाले होते, पण मी अकाउंट चेक केलं तेव्हा त्यात नव्हते तेवढे पैसे। आणलेस ना पैसे? दे ना मग। आणि तुम्ही घरच्या रेंटसाठी इतका त्रास देताय का? हा, घरीच आहे ना ती, कुठे जात नाहीये, पळून नाही जाणार आहे। सारखं फोन करून करून त्रास देऊ नका। पैसे मिळालेत ना, घ्या आणि निघा। काव्या, ही देवी आईची कृपा आणि तुझ्या सेवेचं फळ आहे। तू सगळे कष्ट सोसून येणाऱ्या संकटांना सामोरं जाऊन देवळात जाऊन दिवा लावणार अशी खात्री होती मला। देवीने आशीर्वाद दिला, देवी धावून आली आपल्यासाठी। तुझ्या लाडूचा जीव वाचलाय। वहिनी, म्हटलं होतं ना, अंजलीला आपल्या काही नाही होणार। पण कुठे लाडू? मला मला भेटायचंय, तिला बघायचंय। वहिनी, आत्ता नाही जाता येणार, डॉक्टरच म्हणाले तसं। तुमच्यापैकी अक्काई कोण आहे? मी आहे अक्काई। पेशंटला शुद्ध आले। शुद्धी देताना त्या अक्काई अक्काई असं पुटपुटत होत्या। तुम्ही त्यांना भेटायला जाऊ शकता, पण प्लीज दोघांनीच जा। सुनंदा, थांब, तू नको जाऊस। मीनाक्षी ताईंना जाऊ दे। नाही हवं असं काय करता? मला बघू दे ना माझ्या मुलीला। हो, मला माहिती आहे तुला मुलीची किती काळजी आहे ती। मीनाक्षी ताई, तुम्ही जा। मावशी, ऐक ना, विश्वजित, अरे त्याचं काहीच चुकलं नाहीये। कोणाची आहे? अरे माझ्याकडनंच आज देते उद्या देते असं झालं, म्हणून वैतागले असतील ते। हे घ्या तुमचे पैसे। हा, आता आपला व्यवहार संपला। एवढ्यात नाही संपणार।
लाडू काही मला काही कळत नव्हतं. तुझी खूप आठवण येत होती. असं वाटत होतं की आता सगळं संपलंय. असं नाही बोलायचं लाडू. तुझी अक्काई असताना तुला कसं काय होईल? मी होऊ देईन का? आपल्या माणसांना असं कसं काही होऊ देऊ ग? तुझ्यासाठी सगळेजण किती प्रार्थना करत होते माहितीये? तुला शुद्धीत आलेलं बघून खूप बरं वाटतं. प्रीतम, तू कसा काय हात आलास? मला राहत नव्हतं. मी नर्सचा डोळा चुकून आलो. तुला बरं वाटतंय ना अंजली? किती किती घाबरवलं होतंस तू माहिती आम्हाला? अरे कशाला रागवतोयस तिला? तिने काय मुद्दाम केलंय का? तिने कसं आणि किती सोसलंय हे आपण बघितलंच आहे ना. तू जेवणाला सुरुवात नाही ना केली अजून? मग एक काम कर, अडगळीच्या खोलीत जा आणि गणपतीच्या तयारीचं सगळं सामान काढून ठेव. मी तर तार उघडं ठेवून आलेले, बंद कसं झालं? काही तू एवढी रेस्टलेस का झालीयस? काय झालंय तुला श्रेष्ठा? आणि हा व्यवहार अजून संपलेला नाही असं का म्हणत होता तो? अरे ते डिपॉझिट आणि रेंट दिलं ना, पण अजून 1-2 महिन्याचं रेंट द्यायचं बाकी आहे. ऍडव्हान्स द्यायचं असतं ना, म्हणून बोलला असेल तो तसं. नक्की हाच विषय आहे ना की आणखीन काही आहे? आणखीन काय असणार आहे? किती प्रश्न विचारशील मला? तू डाऊट घेतोस माझ्यावरती? अगं पण तू काय एवढी रेस्टलेस होतेस? टेक इट इझी. आणि काय चाललंय तुझं श्रेष्ठ? कधीपासून बघतोय मी, खूप अस्वस्थ वाटतेस तू. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. तू ऑफिसमध्ये मोठ्या मोठ्या मीटिंग्स हँडल करते. काय झालं? काही गुड न्यूज आहे का? अंजलीला शुद्ध आली? कशी आहे ती? हो, बरी आहे. मोठ्या संकटातून वाचली आहे ती. श्रेष्ठ, खरं तर मी तिथे असायला हवं होतं, पण इथे आहे मी. विशू, आय एम सॉरी. अँड ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, राईट? आफ्टर ऑल शेवट चांगला झाला ना, ते महत्वाचं. तू जा हॉस्पिटलला. तू माझी काळजी नको करूस. विशू, थँक्स अ लॉट. अंजली, अंजली कशी आहेस ग आता? बरं वाटतंय ना?
तुला बरं नव्हतं ना तर जीवात जीव नव्हता ग माझ्या, चित्त थाऱ्यावर नव्हतं. पण आता बरी आहेस ना? खूप बरं वाटतंय. अंजली बाळा, आता तू शांत पडून राहा, आराम कर. हा, कुणाशी काही बोलू नकोस. लाडू लाडू काय होते बाळा? हा, काय होतंय? डोकं दुखतं अक्काई. डोकं? हे काय एवढी गर्दी? प्लीज सगळ्यांनी बाहेर थांबा. तुमच्या बोलण्याने पेशंटला त्रास होतोय. एवढे सगळे का आला तिथे? आयसीयू मध्ये फक्त दोघांना परमिशन आहे. तुम्ही प्लीज बाहेर थांबा. ओ मावशी, चला तुम्ही पण. आहे मी बाहेर. हा, थांब. अक्काई तू थांब ना. मी त्यांना थोड्या वेळात पुन्हा बोलवतो. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. रेस्ट करा आणि काही इंजेक्शन्सही द्यायचे आहेत. हे बघ बाळा, मी आहे बाहेर. हा, तुझे औषध आणि इंजेक्शन घेऊन झाले ना की मी परत येईन. तोपर्यंत आराम कर. थांबतीये मी. काका, डॉक्टरांनी सांगितलं की थोडा वेळ बाहेर थांबायला. ती बरी आहे ना? मग झालं, मी भेटेन नंतर. बरं झालं बाई, मी वेळेत आत गेले होते. अंजलीने कुणाला काही सांगितलं नाही याची खात्री केली मी, आणि तिने या आधी काही सांगितलं नाही हेही लक्षात आलंय माझ्या. चल, बरं झालं. वहिनी, मी काय म्हणतोय, तू तू प्लीज घरी जा. मावशी, तुम्ही पण घरी जा. मी इथेच आहे, काही लागलं तर कळतो तुम्हाला. नाही, नको, मी थांबते. लाडूला माझी गरज लागू शकते. मी तसं सांगितलं की. प्रीतम, माझी काळजी करू नको, मी बरी आहे. मी पण थांबते. प्रीतम सर, तुम्हीच ना? हो, मीच. तुमच्या पेशंटचा ऑक्सिजन कसा बंद झाला होता आणि कुणी केला होता याचं तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे होतं ना? हो. ऑक्सिजन बंद झाला होता म्हणजे? काय झालं होतं? वहिनी, तू जेव्हा नव्हतीस ना तेव्हा ते भयंकर आहे. कुणी केलं हे सगळं? तेच बघायचं आहे वहिनी. दादा, चला, आमचे टेक्निशियन आलेत, ते तुम्हाला दाखवतील फुटेज. ठीक, चल. हे पाप कोणी केलेलं असू शकतं याचा संशय आलाय मला. थांबा. आम्हाला फुटेज बघायचं नाही. का वहिनी, प्लीज ऐक माझा. आपण बघितलं तर ऍटलीस्ट कळेल आपल्याला. मी सांगितलं ना, आम्हाला फुटेज बघायचं नाहीये.
वहिनी हे बघ, मला माहिती आहे तू दमलेली आहेस. आम्ही सगळेच खूप टेन्शन मध्ये आहोत. ते फुटेज बघितल्यावर बस सगळ्यांना त्रास होईल म्हणून तू ते नाही बघायला सांगतेस. मला माहिती आहे, पण प्लीज समजून घे. ते फुटेज आता बघणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला कळेल की हे सगळं कोणी केलं. हवं तर तुम्ही इथेच थांबा, मी बघून येतो प्लीज. प्लीज हो चला. काव्या, प्रीतम बरोबर बोलतोय. हा उद्योग कुणी केलाय हे आपल्यालाही कळायला हवं. हा संशय खरा आहे का याची एकदा खात्री करून घ्यायलाच हवी. चल तू पण. सगळं वेगळं. या सीसीटीव्हीचं कसं लक्षात आलं नाही माझ्या? सगळ्यांना सगळं कळेल. खरं तर तुरुंग दिसायला लागला डोळ्यासमोर. यस सर, हे तुम्हाला फुटेज दाखवतील. काल रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज बघायचं ना तुम्हाला? हो. एक मिनिट. हे बघा. इथे तर काहीच दिसत नाहीये. हा, हो तेच कळत नाहीये मला. एक मिनिट. प्ले तर होतंय व्यवस्थित पण स्क्रीन दिसत नाहीये. मला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम आहे काहीतरी. प्लीज पुन्हा एकदा चेक करा ना जरा. सर केलंय चेक. मी इंजिनियरला बोलवतो आणि त्याला चेक करायला सांगतो. हो, बोलून घ्या. आम्ही वाट बघतो. अहो ते लगेच नाही होणार आहे. 1-2 दिवस जातील त्यात. काय दुसरा काही ऑप्शन नाहीये? ठीक आहे, तुम्ही माझा आणि काव्या वहिनीचा नंबर लिहून घ्या आणि हा इश्यू सॉल्व्ह झाला की लगेच आम्हाला कॉल करा. ओके ठीक आहे. मला असं का वाटतंय की हे आई आणि आशूचं काम आहे? लाडू, देवीचे आशीर्वाद मिळाले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं म्हणून तू वाचलीस. पण तुझ्या बाबतीत हे असं घडायलाच नको होतं. यापुढे मला तुझी आणखी काळजी घ्यायला हवी. जास्त सावध राहायला हवं आणि मी राहीन. यापुढे असा कुठलाच त्रास मी तुला होऊ देणार नाही.